नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग, नाता आपुलकीचं। तर सगळ्यात अगोदर सगळ्या माझ्या मैत्रिणींना गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सुरुवातीला सांगते, तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा आणि हो, नवीन असाल चॅनलवर तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ बघता येतील। तर इकडे आता काहीच नाही, सकाळची सुरुवात आहे, चहा वगैरे झालेला आहे। इकडे चहाची भांडी तशीच आहे, थोड्या वेळाने घासेल ती भांडी आणि त्यानंतर आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे। तर इथे ना थोडंसं मी काल आवरलं होतं झाडांचं सगळं, तर हा कढीपत्ता जो आहे ना तो सगळा तोडला होता, स्वच्छ धुवून ठेवला पाण्याने, पण तो उष्णता खूप असल्यामुळे ना सगळा सुकला आहे। आता तो परत पाण्यात टाकलं तर परत ताजा होतो, पण मी काय आता पाण्यात नाही टाकणार, डायरेक्ट काढून डब्यात आणि फ्रीजमध्ये ठेवून देईल, म्हणजे पटकन भाजीला आपल्याला यूज करता येतो। आणि त्यानंतर इथे बघू शकता मी काल ना सगळं झाडांचं आवरलं ना, तर एक छोटंसं मनी प्लांटचं जे आहे ना, तर उन्हामुळे तुम्हाला एवढं दिसत नसेल, पण मनी प्लांट छोटंसं एक मडकं होतं माझ्याकडे असं पूजेचं, तर त्या मडक्यामध्ये मी ठेवला आहे तो मनी प्लांट लावून, आणि ग्रीनरी किचनमध्ये लावली ना तर छान वाटतं। तर म्हणून मग म्हटलं अगदी आर्टिफिशियल प्रत्येक वेळी लावण्यापेक्षा ना म्हटलं ते लावू, आलं तर आलं किंवा नाही आलं तर मग बाहेरच ठेवता येईल ते। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे आधी तर बघा, इथे तुम्हाला मी जवळून मनी प्लांट दाखवते। बाहेर थोडंसं ऊन असल्यामुळे ना तर तिकडच्या साईडने दिसत नव्हतं, त्यामुळे मी थोडंसं म्हटलं या साईडने कॅमेरा घेऊन दाखवू, कारण उन्हाचं त्या बाजूला तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं की इकडच्या साईडने ना खूप ऊन येतं माझ्या। आणि इथे बघू शकता तुम्ही कढीपत्त्याचं पूर्ण मी झाड जे आहे ना ते कापलं आणि एकदम थोडासाच कढीपत्ता, म्हणजे काड्या ज्या आहे ना त्या ठेवल्या, बाकी सगळं कढीपत्ता तोडून डब्यात भरून आणि तसा ठेवून देणार आहे। धुतला मी तो काल मिठाच्या पाण्यात वगैरे, आणि गवती चहा पण आणला होता ना, तर गवती चहा पण असा कापून स्वच्छ धुवून ठेवला। हे सगळं मी रात्रीच धुवून ठेवलं, कारण ना मग रात्री फॅनच्या हवेत छान असं वाळून राहतं, आणि सकाळी उन्हामध्ये जर वाळवायचं म्हटलं ना तर उष्णता इतकी भयंकर आहे आणि ऊन पण खूप आहे, त्याच्यामुळे ना ते सगळं सुकून जातं। म्हणून मग मी रात्री फॅनच्या थोडं थंड हवेत ठेवलं, जेणेकरून ना त्याचा ओलावा नष्ट नाही झाला पाहिजे, फक्त ते सुकलं पाहिजे, म्हणजे त्याचं पाणी जे आहे ना ते ॲब्झॉर्ब झालं पाहिजे। त्यासाठी मी इथे ना पेपरवर पसरवून ठेवलं होतं धुवून, आणि मिठाच्या पाण्याने एकदा थोडंसं धुवून घेतलं, कारण बघा कीटक असतात बारीक बारीक जे आपल्या दृष्टीस पडत नाही, त्याच्यामुळे ते मिठाच्या पाण्याने धुतले। त्यानंतर रात्री कांद्याची पात केली होती, तर त्याचे असे ना छोटे छोटे छान असे कोवळे कांदे होते, ते पण मी एका डब्यामध्ये भरून ठेवले। आणि फ्रीजमध्ये असे जर डबे ठेवले ना तर मग जागा पण भरपूर आपल्याला मिळते। त्यानंतर हा छोटा डबा बघा, अमूल बटरचा डबा होता हा, तर त्यामध्ये मी काय करते, सिरियल बघताना म्हणा किंवा वेळ मिळेल तेव्हा असा लसूण एक्स्ट्राचा सोलून ठेवते। तर आता तो लसूण मी काढून ठेवला, आणि त्याच डब्यामध्ये ना मी आता हा कढीपत्ता धुतलेला आहे। कढीपत्तासुद्धा मी मिठाच्याच पाण्यात धुतला बरं का मैत्रिणींनो, कारण कसं असतं की कढीपत्त्याला ना मला एक दोनदा थोडीशी अशी एक मोठी अळी दिसली होती, तर त्यामुळे ना थोडं भीती बसल्यासारखं होतं आणि मला अळीची खूप भीती वाटते, त्याच्यामुळे मी सगळं झाडच तोडून टाकलं। म्हटलं फुटेल परत, आता कसं चैत्र महिना आहे, चैत्र पालवी फुटते झाडांना, त्याच्यामुळे मी म्हटलं पुन्हा कीड वाढण्यापेक्षा ना सगळं झाड तोडूनच टाकू। काड्या खाली जी आहे ना काडी ती तशीच ठेवली, कारण त्याच काडीला पुन्हा फुटतो कढीपत्ता। तर मग एका डब्यामध्ये तो कढीपत्ता पण भरून ठेवला, आणि एका डब्यामध्ये सोललेलं लसूण, धुतलेलं आलं, आणि माझ्याकडे ना थोडंसं खोबरं होतं, जे काही भाज्यांना वापरलं जातं, पूर्ण वाटी काढतो ना आपण खोबऱ्याची, तर मग थोडीफार उरते ना, ती पण मी याच डब्यात ठेवले। आणि हा जो ऑरेंज दुसरा डबा दिसतोय ना, तर त्याच्यामध्ये धुतलेल्या स्वच्छ हिरव्या मिरच्या आहेत, तर आता त्या संपत आल्या आहेत, दुसऱ्या मिरच्या आणणार आहेत हे आज, तर मग त्या पण धुवून मी लगेच या डब्यात ठेवेल। आणि डब्यात ठेवताना काय करते ना, मी थोडंसं त्याच्यामध्ये खालून आणि वरतून एक कागद टाकते, जेणेकरून आपला साधा पेपरचा कागद असला ना तरी काहीच हरकत नाही बरं का, जेणेकरून जे फ्रीजमधनं पाणी सुटतं ना तर ते पाणी ॲब्झॉर्ब करतं, ते मॉइश्चर जे असतं, मॉइश्चरमुळे भाज्या किंवा मिरच्या असं पटकन खराब होतं, त्याच्यामुळे ना ते मॉइश्चर शोषून घेतं। त्यामुळे खाली नेहमी पेपर टाकायचा आणि वरतून पुन्हा एक पेपर टाकायचा। कोथिंबीरसुद्धा तुम्ही अशी ठेवून बघा, ती ठेवल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 8 ते 15 दिवस कोथिंबीर आरामशीर जाते।
आणि प्रत्येक वेळी आपल्याला कोथिंबीर आणण्याची गरज पडत नाही. तर असो, आता हा कुकर जो होता ना 9 लिटरचा, तो मागच्या शुक्रवारी काढला होता बघा. तो आता मी ठेवून देते, त्याची ना नेहमी गरज नाही पडत. पण मग आता सध्या म्हटलं काही असं करायचं असलं वेपर्स वगैरे तर मग ठेवू. पण यावेळेस माझं सगळं करणं कॅन्सल झालं, त्यामुळे मी आता कुकर तो वरती स्वच्छ घासून वगैरे आणि वरती ठेवून देते, जेणेकरून जेव्हा काम पडेल ना तेव्हा काढता येतो. असं इतर वेळी खाली ठेवायचं म्हटलं ना तर फार धूळ बसते आणि आधीच खालची भांडी पण भरपूर आहे, त्याच्यामुळे वरती तो कुकर ठेवून दिला. आणि आता बघा ही रात्री घासलेली भांडी होती, तर ती भांडी पण मी ट्रॉलीला लावून देते मस्त. सकाळ झाली ना की आपली कामांची ही लगबग चालूच असते. तशी आज ईद आहे, तर ईदमुळे ना आज मुलांना पण सुट्टी होती, पण यांना जायचं होतं. मुलांना जरी सुट्टी असली ना तरी यांची कामं चालूच असतात, त्याच्यामुळे आता यांचं टिफिन वगैरे तर नाही नेणार ते बहुतेक. मनात आलं तर नेतात आणि मनात आलं तर इथे जेवण करून जातात. कधी इथे जेवण केलं तरी पण टिफिन घेऊन जातात. माणसांचं कसं असतं ना, सगळं त्यांच्या मूडवर असतं. तर त्यामुळे म्हटलं चला भाजी मी तयार करून ठेवते, कारण ना मग वेळेवर म्हटले ते टिफिन न्यायचा तर आपली धावपळ नको, म्हणून मी काय करते सकाळी एक रूलच पाडला आहे असा, सुकी भाजी आणि एक ओली भाजी. तर असं तुम्ही बघत असाल मी भांडी लावत होते आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली, त्याच्यामुळे मी तिकडे गेले कोण आलं आहे बघायला आणि त्यानंतर पुन्हा आपली ही भांडी जी आहे ना ती लावायला सुरुवात केली. रात्री भरपूर अशी भांडी निघतात, कारण आपण सगळं रिकामं वगैरे करून ठेवतो ना, भाज्या वगैरे सगळं काढून ठेवतो, पुन्हा जेवणाची भांडी असतात, त्याच्यामुळे ना भरपूर अशी भांडी निघतात. आता मला झाडायचं होतं, पण झाडणे अगोदर म्हटलं हे कांदे बटाट्याचं सगळं स्वच्छ करून घ्यावं. वरती तुम्हाला शेंगा दिसत असतील, त्या शेंगा मला फोडायच्या आहेत आणि खाली आता इकडे ना बटाटे थोडे 2-3च राहिले होते, तर म्हटलं चला बटाटे पण भरून घेऊ. कालच बटाटे आणि कांदे घेऊन आले होते, आता छान असे कांदे आलेत बाजारामध्ये ना, तर घेतल्यानंतर असं वाटलं की बरं झालं घेतले कांदे, कारण एक संद कांदा जो असतो ना तो कापायला पण आपल्याला छान वाटतो बघा. कारण सकाळच्या घाईमध्ये ना 4 छोटे कांदे कापायचे, नंतर थोडा मिडियम साईजचा असला ना तर 2च कांदे कापायचे, असं म्हणजे आपलं वेळेचं पण थोडंसं बचत होते आणि कांदे पण भरभर कापले जातात. छोटे कांदे जे असतात ना ते फार खेळावं लागतं, म्हणून मग मला मोठे कांदे जरा जास्त आवडतात. मिडियम साईजचे, मोठे म्हणजे अगदी मोठे पण नाही, नाहीतर मग तो वेस्ट होतो, कांदा एवढा लागत नसतो आणि तेवढा कापले जातो. अर्धा कांदा फ्रीजमध्ये ठेवला तर सगळ्या फ्रीजला त्याचा वास बसतो, त्याच्यामुळे ना म्हणून मग मी मिडियम साईजचा दिसला कांदा तर घेतला. आता हे छोटे जे कांदे आहेत ना हे सगळे तसेच खाण्यासाठी ठेवणार आहे. कधी जेवताना बघा काळ्या मसाल्याची भाजी वगैरे असं असलं ना तर कांदा खाल्लाच पाहिजे आणि कांदा हा आपल्या शरीरात गेलाच पाहिजे रोजच्या जेवणामध्ये, कारण ना कांद्याने कुठल्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन होत नाही, त्यामुळे कांदा हा रोज जेवणात खाल्लाच पाहिजे. तर असो, आता यांनी लसूण आणलेला होता अगदी म्हणजे तरी बरेच दिवस झाले, तर तो लसूण ना मी पूर्ण पाकळ्या करून आणि उन्हामध्ये वाळवून ठेवला, कारण खूप ओला होता तो लसूण त्याच्यामुळे. आणि त्यानंतर माझ्याकडे अखंड लसूण पण होता, तो पण मी एका पिशवीमध्ये ठेवला. म्हणजे ह्या कॅरी बॅग ज्या 2 दिसत आहेत ना या दोन्ही कॅरी बॅगमध्ये लसूणच आहे, एकात अखंड लसूण आणि एकात पाकळ्या करून वाळवून ठेवलेला लसूण, कारण तो खूप ओला होता तर त्याला आत लगेच आहे ना बुरशी पकडते, म्हणून मी त्याचे तुकडे करून आणि व्यवस्थित तो वाळवून ठेवला उन्हामध्ये. भरपूर ऊन आहे, आता पावसाळा चालू झाला ना तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला मुकावंच लागणार आहे. तर ऊन आहे तोपर्यंत असं वाटतं ना काय फायदा करून घेतला पाहिजे उन्हाचा. असो, आता हे सगळं आवरून झालं, सगळं ठेवून देते जागेवर आणि हा जो कचरा आहे ना तर हा इथेच जागेवर भरून घेते, कारण कसं होतं ना गॅलरीचा दरवाजा उघडला की वारं आलं की सगळा कचरा जो आहे ना तो बेडरूममध्ये जातो, त्यामुळे ना इथे जागेवरच हा कचरा भरते. कारण मला अजून वरची डस्टिंग वगैरे करायची आहे, डस्टिंग केल्यानंतर पुन्हा खाली घाण पडते, त्याच्यामुळे सगळा रूम तर मी झाडणार नाही. त्यामुळे सगळं डस्टिंग झालं ना की मग खालचं सगळं झाडून घेईल, म्हणजे कसं वरची सगळी घाण जी असते ना ती खाली पडते. आणि फ्रीजवरची अवस्था बघू शकता तुम्ही, कोणाकोणाच्या घरी असं असतं बरं, अगदी हातात काही असलं ना तर फ्रीजवर ठेवायचं, अगदी सोपं स्टँड म्हटलं ना आपण हे तर फ्रीज. कुठेही काही वस्तू ठेवायची म्हटली का फ्रीज पटकन दिसतं. मी असं नाही म्हणत की मुलांनाच, आपणसुद्धा गृहिणी काहीही झालं ना तर आपण पटकन फ्रीजवरच ठेवतो. अगदी मी कालचाच प्रसंग सांगते, माझा जो छोटा स्टीलचा 3 लिटरचा कुकर आहे ना त्याची दांडी जी आहे ती घासताना हँडल आपण म्हणतो ना तर ते हँडल घासताना तुटलं माझ्याकडनं, ते तुटण्यावरच होतं, तर ते मी पटकन फ्रीजवरच ठेवून दिलं. फेकायचं होतं, ते फेकण्यापेक्षा म्हटलं बघू आपण ते जोडता येतं का फेविस्टिकनी वगैरे, पण ते तसंच ठेवलं. पण परत म्हटलं नको फेकूनच देऊ, कारण थोडी रिस्क असते की त्याच्यामध्ये गरम पदार्थ वगैरे असला आणि आपण चिकटवून ते हँडलने धरायला गेलं
आणि पडलं तर अंगावर सगळं गरम काही सांडू शकतं, त्यामुळे म्हटलं नकोच रिस्क. ती दांडी दिली फेकून. आपण तोपर्यंत मात्र मी फ्रीजवरच ठेवली होती. असं ज्याला काही वाटलं ना तर पटकन चालता चालता फ्रीजवर. आणि माझं फ्रीज तुम्ही बघू शकता बेडरूममध्ये जातानाच लागतं, त्याच्यामुळे ना हे सुद्धा म्हणजे गाडीवरून हे सुद्धा आले ना तर पटकन चावी हातातली जी आहे ना ती जागेवर न टांगवता इथे फ्रीजवर ठेवून देतात कधी, आणि दुसऱ्या दिवशी शोधत बसतात. त्यामुळे हे फ्रीजवरचं ना वरचेवर सारखं आवरावं लागतं. आता मी हे फ्रीज सगळं पुसून घेतलं, साध्या पाण्यानेच पुसलं बरं का, कॉलिन वगैरे काही नाही टाकलं. कारण कॉलिनने ना दरवेळेस नाही पुसायचं फ्रीज. इतर वेळी म्हणजे महिन्यातून वगैरे एकदा काही नाही वाटत, पण इतर वेळी साध्या पाण्यानेच पुसायचं. कारण शेवटी कितीही काही झालं ना तर प्रत्येक गोष्ट ही जास्त चमकदार दिसण्यासाठी त्याच्यात केमिकल पण तितक्या प्रमाणात वापरलेले असतात. तर आपलं फ्रीज कसं आहे, आपण त्यावर कुठल्याच प्रकारचं काहीच असं कलर वगैरे देऊ नाही शकत. आपण भिंतींना तरी कलर वगैरे देऊ शकतो. त्यामुळे ना शक्य होईल तेवढं साधं आवरायचं, म्हणजे आपल्याला जी वस्तू जशी मिळाली ना ती तशी टिकण्यास मदत होते. केमिकलचा खूप वापर मी कुठल्याच गोष्टीत करत नाही, म्हणून मग ना साध्या पाण्याने पुसून घेतलं फ्रीज. आता बघू शकता तुम्ही सगळी डस्टिंग झाल्यावर ना मी किचन आणि हॉल दोन्ही पण झाडून घेणार आहे. आणि धूळ बघू शकता किती निघाली आहे, भरपूर अशी धूळ होते. अगदी किचनमधला फॅन आहे ना तो पण मी झटकून काढला, कारण त्याच्यावर पण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे ना, त्याच्यामुळे जेव्हा मी स्वयंपाकाला वगैरे लागते ना तर वरचा फॅन चालू करते अगदी एकवर, म्हणजे गॅसला वगैरे हवा पण नाही लागत त्याची. आणि काळी दिसत असेल तुम्हाला ती दांडी आहे कुकरची हँडल, तर ते आता मी फेकून देते फायनली, आणि दुसरं हँडल गावात गेले तर बसून आणते. कारण कुकरचं तर काही हँडलशिवाय खरंच नाही, आपल्याला कुकरसारखा उपसलावा वगैरे लागतो, त्याच्यामुळे हँडल बसवणं आहे. तर असो, आता हा कचरा पण मी इथेच भरते आणि हॉल पण झाडते, म्हणजे कसं आपलं घर एकदम क्लीन होईल. तर आता मी साक्षीला म्हटलं तुम्हाला कांदे वगैरे कापून दे, तर भाजी करायची होती. मी ना सुकी भाजी करणार आहे, श्रावणी घेवड्याची, म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणता माहिती नाही मला, पण इकडे तर घेवडंच म्हणतात त्याला. तर त्याची करणार आहे. आणि रश्याची भाजी जी आहे ती बटाट्याची करणार आहे. त्यासाठी साक्षीला म्हटलं तू दोन्ही भाज्या टाक, तोपर्यंत मी पोळ्या करते, कारण आज सुट्टी आहे दोघांना पण. आणि तसे पेपर चालू आहे साक्षीचे नाही, आधीचे पेपर चालू आहे. तर एकाचं झालं तर एक असं चालूच राहतं, त्याच्यामुळे माझं असं कन्फ्युजन होतं. तर आता मागे तुम्हाला सांगितलं असेल साक्षीचे पेपर चालू होते आणि आता तिचे पेपर संपले आणि आधीचे पेपर चालू झाले. तर चला, आता जेवण वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर आता जेवणाची भांडी वगैरे सगळं जमा करून ठेवलं. पण त्या अगोदर भांडी घासण्याच्या अगोदर म्हटलं हे सगळं क्लीन करून घेऊ, कारण ना उन्हाळ्याच्या दिवसात पटकन मुंग्या लागतात. त्यामुळे ना पटकन असं म्हणजे थोडं जरी पीठ वगैरे काहीही सांडलेलं असलं ना तरी मुंग्या होतात त्याला. आणि काय करू त्या मुंग्यांना मला कळतच नाही, इतक्या मुंग्या होत आहेत, ओट्यावरच होत आहेत आणि इतर कुठेही नाही बरं का. तरी पण ना स्वच्छ करत राहते वरचेवर. आणि एवढं सुद्धा काही सांडलं ना तरी ठेवत नाही मी, लगेच धुवून किंवा ओल्या कपड्याने पुसून ठेवते. तरी पण खूप मुंग्या होत आहेत, काय करू मुंग्यांचं. आणि कुठलं त्याला खडू आणलेला आहे, पण त्या खडूने पण ना तेवढ्यापुरतं तेवढं फरक पडतो. आपण सतत पुसत असतो ना ओटा, त्याच्यामुळे ते खडूचं पुसले जातं आणि पुन्हा मुंग्या होतातच. तर असो, आता इकडे हे सगळं स्वच्छ करून घेते मी. आणि जास्त जर खराब असला ना ओटा गॅस तर धुते मी, नाहीतर मग अगदी स्वच्छच असला ना तर ओल्या कपड्याने थोडासा पुसून घेते. कारण सारखा गॅस धुण्यापेक्षा ना, आता बघू शकता तुम्ही, फक्त ओल्या कपड्याने पुसलं तरी किती स्वच्छ दिसतंय ना. तर चला, ओटा वगैरे सगळं पुसून झालं आणि आता जेवणाची भांडी भरपूर अशी जमा झाली आहे, ती भांडी पण घासून घेते. तुम्ही बघू शकता इथे. A few minutes later. दुपारी काय आवरलं ते तुम्हाला तर दाखवलंच मी. ते सगळंच जे छोटं मोठं आपण म्हणतो एक रूमचं, पण एक रूममध्ये सुद्धा आता किचनमध्येच बघितलं असेल तुम्ही किती भरपूर असं काम असतं छोटं मोठं. हे सगळं करूपर्यंत जेवणाचा टाईम झाला. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आता भेटते तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी. तर आता संध्याकाळी स्वयंपाकाला लागण्याच्या अगोदर ना मी आधी एक साईडला चहा ठेवणार आहे आणि छान अशी झोप पण झाली माझी. कारण दुपारी ना काय होतं, गरमीमुळे पटकन झोप येते, पण आज इतकी उष्णता आहे आणि थोडं बाहेर ना काळं आभाळ आलं आहे, म्हणजे जसं पाऊस पडणारे म्हणतो ना आपण,
तसं झालं आहे सगळं वातावरण. तर आता पाऊस पडल्याशिवाय काही असं शांत आणि थंड वाटणार नाही, कारण की खूपच असं गरमी झालं आहे. पूर्ण केसांमध्ये पण घाम आला होता आणि दुपारी झोपले पण झोपेत पूर्ण घाम आलेला होता. तर त्याच्यामुळे ना 1 तासच झोपले आणि 1 तासात लगेच उठले. आता उठल्यानंतर हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाले. आता चहा वगैरे ठेवते, दिवाबत्ती करते आणि त्यानंतर माझ्याकडे ना हे गोवर्धनचे गुलाबजामचे पाकिट आहे 2. तर रेडीमेड आपण म्हणतो ना प्रीमिक्स, तर या प्रीमिक्सपासून मला गुलाबजाम तयार करायचे, तर ते पण मी तयार करणार आहे आणि त्यानंतर स्वयंपाक पण करणार आहे. पण अगोदर मी आता मस्त चहा पिऊन घेते फक्कड असा, आणि चहा वगैरे पिऊपर्यंत पुन्हा दिवाबत्तीचा टाईम होतो. कपडे पण बाहेर सुकले असतील तर ते कपडे पण काढून घेते, कारण आता भरपूर उष्णता आहे त्याच्यामुळे कपडे पटकन सुकतात. पण मी तरी पण ना माझं कपड्यांचं थोडंसं वरती आहे त्याच्यामुळे थोडं राहू देते जास्त वेळ. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि वाळले असतील कपडे, तर ते पण काढून घेते, त्यांचे घड्या वगैरे घालते कपड्यांचे आणि परत तुम्हाला भेटते. तर इथे ना मी 2च कप चहा ठेवते, म्हणजे साक्षी आणि माझ्यासाठी. आणि ऊन असल्यामुळे ना चहा तलप येते चहाची, म्हणजे संध्याकाळी असं वाटतं चहा प्यावा आणि पिऊन झाल्यानंतर असं वाटतं का उगीच चहा पिला आपण. तर असं आता तरी पण मी आहे ना साक्षीला आणि मला चहा ठेवला, कारण आधी गेला आहे केंद्रात. आणि बघू शकता तुम्ही मस्त गवती चहा धुतलेला होता, त्याच्यामुळे ना पटकन असा आपल्याला चहामध्ये टाकता येतो. तर आज स्वामी प्रकट दिन असल्यामुळे ना आधी केंद्रात गेला आणि मी मात्र घरी स्वामीचरित्र वगैरे माझं जे रोजचं असतं ते वाचन केलं. केंद्रात वगैरे काही गेले नाही आणि उन्हामुळे ना बाहेर निघण्याची पण इच्छा होत नाही. तर असो आता एक साईडला आपला चहा तर उकळतोच आहे, म्हणजे झालंच आहे. दूध वगैरे टाकलं चहामध्ये आणि एक साईडला लगेच हे दूध आणलेलं होतं 2 लिटर, तर मग ते दूध पण मी तापायला ठेवते लगेच, कारण उष्णतेमुळे काय होतं ना गरमीत पटकन दूध खराब होतं. त्याच्यामुळे ना आणलं की लगेच ते तापायला ठेवलेलं बरं पडतं. गरम झालं दूध की मग टेन्शन नाही राहत, मग दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला आरामशीर. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर ना 2 दिवस पण नाही गरम केलं ना तरी पण काही हरकत नसते. पण बाहेर जर ठेवलं तर बाहेर पटकन खराब होतं दूध त्याच्यामुळे. तर तुम्ही बघितलंच असेल माझं 2 लिटर दूध असतं, त्याच्यामुळे ना ते खराब झालं ना तर नको वाटतं, एवढं वेस्ट होतं दूध. तर असं आता चहा वगैरे पिला आणि त्यानंतर आता कपड्यांच्या घड्या घालायच्या आहे. पण कपड्यांच्या घड्या घालण्या अगोदर मी काय करते, इथे ना जे गुलाबजामचं पीठ आहे ना म्हणजे प्रीमिक्स, तर ते प्रीमिक्स भिजवून ठेवते, म्हणजे ना ते 10 ते 15 मिनटं भिजू द्यावं लागतं, तेव्हा छान येतात त्याचे गुलाबजाम. त्यामुळे म्हटलं अगोदर हे भिजवून ठेवू आणि तोपर्यंत आपले कपडे वगैरे घड्या घालू. कपडे घड्या घालूपर्यंत छान हे मुरेल आणि नंतर मग गुलाबजाम करायला सुरुवात करते. तर बघा पीठ मळताना ना छोट्या छोट्या गोष्टी असतात काही, त्या आपण फॉलो केल्या ना तर खूप सुंदर असे गुलाबजाम होतात. आणि या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मिळतील पण आपल्या प्रणिताज वर्ल्ड या चॅनलवर मिळतील, कारण तिथे मी ही रेसिपी पूर्ण डिटेल शेअर केली आहे. तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन नक्की बघा ही रेसिपी. आणि प्रीमिक्सचे गुलाबजाम ऑलमोस्ट सगळ्यांनाच येतात, पण तरी पण त्यात काही छोट्या मोठ्या चुका होतात आपल्याकडनं. तर त्या चुका होऊ नये म्हणून नक्की चॅनलला भेट द्या आणि या चॅनलसारखाच त्या चॅनलला प्रतिसाद द्या. तर चला आता दिवाबत्ती करून घेते. आणि आज स्वामी प्रकट दिन आहे, तर तुम्ही काय काय स्वामींची सेवा केली? मी तर सगळी सेवा घरीच केली आणि मला तुम्ही केलेली सेवा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता जवळपास केंद्र आहे, पण खरं सांगते उन्हामुळे माझं काही जाणं झालंच नाही केंद्रामध्ये, पण आधी मात्र गेलं आहे. तर चला आता दिवाबत्ती झाली, चहा पाणी झालं आणि त्यानंतर आता मी कपडे घड्या घालायला बसले, कारण तोपर्यंत आपलं गुलाबजामचं जे आहे ना ते प्रीमिक्स थोडंसं भिजतं. म्हटलं तोपर्यंत मस्त कपडे घडे घालू. आणि हा जो टॉप दिसतोय तुम्हाला, तर मी त्या दिवशी स्नेहलकडे गेले ना तेव्हा हा टॉप आणला होता, तर त्याला अजून थोडंसं अल्ट्रेशन करायचं बाकी आहे म्हणून तो वरतीच ठेवला होता. मी घरीच अल्ट्रेशन करते मी, कारण घरी मशीन आहे, त्यामुळे ना घरच्या घरी आपली मशीन असली ना तर आपण कुठल्याही क्षणी कुठलंही आपलं काही अल्ट्रेशन वगैरे असेल किंवा काही फाटलं किंवा काही कमी जास्त करायचं असेल ना तर करू शकतो. हा एक घरी मशीन असल्याचा फायदा असतो बरं का. बाहेर म्हणजे मशीनवाल्यांकडे जायचं म्हटलं ना शिलाई कामासाठी, तर मग लवकर आपले कपडे पण मिळत नाही आणि त्यानंतर आपल्याला फार वेटिंग करावी लागते किंवा आपलं जाणंच होत नाही, अशा बऱ्याच अडचणी येतात.
त्यापेक्षा घरी मशीन असली ना तर टेन्शन नसतं. आपल्या सोयीनुसार आपल्याला हवं तेव्हा आपण अल्ट्रेशन करू शकतो किंवा कुठली गोष्ट कोर्स करून जर शिकून घेतली ना तर आपल्याला आपले कपडे पण शिवता येतात. असो, आता हे सगळे कपडे फोल्ड करून ठेवते आणि तुम्ही बघा, मला कितीही घाई असो कपड्यांच्या घड्या मात्र मला एकदम व्यवस्थित करायला लागतात. अगदी आईच्या घरापासूनच ही सवय मला. कपड्यांच्या घड्या ज्या असतात ना त्या मला वाकड्या तिकड्या अजिबात आवडत नाही. अगदी जिथल्या तिथं व्यवस्थित घड्या केल्या ना तर माझं पण मन ना थोडंसं प्रसन्न राहतं. छोट्या छोट्या टिप्स असतात पण याच्यामुळे ना आपल्याला आपलंच मन प्रसन्न आणि प्रोत्साहित करत राहतं. तर मला कपड्यांच्या घड्यांच्या बाबतीत तर काय माहिती, माझ्या आईला फार आवडतात माझ्या हातच्या घड्या. मला कपड्यांच्या घड्या एकदम व्यवस्थित असं कुठेही कपडा वाकडा तिकडा झालेला पहिल्यापासून नाही आवडत. आता हे सगळे कपडे घड्या घालते आणि त्यानंतर लगेच गुलाबजाम करायला लागते. कारण गुलाबजाम करायचे म्हटले ना तर जेवणाच्या वेळेपर्यंत छान मुरतील ते आणि स्वयंपाक करोपर्यंत मग गुलाबजाम मुरले की खाण्यासाठी लगेच आपले गुलाबजाम तयार असतील. तर चला 1 hour later. तर चला, इथे माझे सगळे गुलाबजाम तयार झाले, छान असे खमंग गुलाबजाम. आणि आता मी लगेच स्वयंपाकाला लागणार आहे. तर आपले छान असे गुलाबजाम तयार झालेत. आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे. तर हे गुलाबजाम कसे केले, प्रीमिक्सपासून गुलाबजाम तर सगळ्यांनाच येतात, पण त्यामध्ये कधी कधी आपल्याकडून काय काय चुका होतात आणि कशामुळे ते गुलाबजाम फुटतात. कधी कधी आपण पाकात टाकलं की लगेच ते विरघळून जातात. तर हे सगळं होऊ नये यासाठी छोटे छोटे टिप्स मी सांगितलेले आहेत. पण त्यासाठी तुम्हाला प्रणिताज वर्ल्ड हे चॅनल बघावं लागेल. त्या चॅनलवर अगदी डिटेल रेसिपी गुलाबजामची तुम्हाला मिळेल. तर त्या पण चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर या व्हिडिओला पण लाईक करा. आता आपला हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि कमेंट पण करायला विसरू नका. आता मात्र मला स्वयंपाकाला लागायचंय म्हणून मी इथेच तुमची रजा घेते. तर चला, बाय आणि श्री स्वामी समर्थ.